टू वेलकम. आज क्लासमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी संगीता वगैरे परत एकदा आपलं सहर्ष स्वागत करते आजच्या या क्लासला. काल मी टास्क दिला होता, कोणी कोणी कंप्लीट केला? येस, काल मी दिलं होतं. काय दिलं होतं तुम्हाला आठवायचं आहे, सांगायचं मी काल काय दिलं होतं तुम्हाला. काय काय दिलं होतं काल? कालचा अभ्यास एनीवन? म्हणजे कंप्लेंट लिहायचं होतं आपल्याला आणि आर्थिक समृद्धी, अजून स्वास्थ्य, आपलं म्हणजे स्वास्थ्य कसं ठेवायचं, सुख समृद्धीचं, पैशाबद्दल काय म्हणतं. येस. आणि इन्कम किती, महिन्याचं इन्कम आपल्याला किती करायचं आहे ते सांगतात. येस येस. कोणी कोणी केलं मग? अलका मॅडम केलं कालचं होमवर्क? केलं. येस. आणि मॅडम बाकीच्यांना सांगून द्या. एक त्यांना सांगून द्या म्हणजे I love you. I love you. जानवी मॅम पण आल्या. यस. चलो तो शुरू करते हैं आज की क्लास. काल सांगितलं होतं की आपल्याला दर महिन्याचं टार्गेट लिहायचंय. मला इतकी इन्कम जनरेट करायची आहे आणि कुठून करणार तुम्ही ते पण सांगितलं होतं. काल आता अमिता मॅडम नव्हत्या. अमिता मॅडम तुम्हाला विचारते की तुम्हाला काय करायचंय. येत्या 3 महिन्यामध्ये आपल्याला चॅलेंज घ्यायचंय स्वतःला बदलण्यासाठी. तर तुम्हाला बदलण्यासाठी 1 मिनिट मला कंप्लीट करू द्या. तुम्हाला बदलण्यासाठी तुम्ही काय करणार? मला तर तसं हे पैशाचं चॅलेंज नव्हतं घ्यायचं. ठीक आहे ना, आणि असं काही नाही. असं काही नाही. मला हे तिथं घ्यायचं होतं, पण आता तुम्ही म्हणतच आहात तर माझं ते हर्बलचं सुरू त्याच्यावर मी आता ओके. घेते म्हणत आहे. मागे तुम्ही असं नाही की आर्थिक समृद्धी फक्त पैशातच असते. आर्थिक समृद्धी नात्याची असते, आरोग्याची असते, प्रेमाची असते. जिथे समृद्धी म्हणजे फक्त नॉट ओनली पैसा बट ऑल्सो आपल्याला काय पाहिजे नेमकं जीवनात पाहिजे. मला जीवनाप्रती प्रेम पाहिजे, नवऱ्याचं प्रेम पाहिजे, मुलाचं प्रेम पाहिजे आहे, जे काही पाहिजे. मॅडम ह्या पूर्ण दिवस आम्ही तुमच्यासोबत आहोत. बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. सर्व मैत्रिणी तुमच्या सोबत आहे. हा विचार करायचा नाही की मी रिटायर आहे आणि ह्या माझ्यापेक्षा लहान आहे. नो, ह्या सगळ्या मैत्रिणी माझ्या मनाचं. आणि येणाऱ्या प्रत्येक चॅलेंजला आपण सगळेजण सोबत राहायचं आहे. कारण की बघा मी तुम्हाला नेहमी म्हणते की जेव्हा आपलं मरण येणार ते तेव्हा आपलं जेव्हा दुसरे जन्म असणार त्या दुसऱ्या जन्मामध्ये आपण पास्ट लाईफचे कर्म घेऊन जात असतो. पास्ट लाईफचे कर्म आपल्यासोबत नेत असतो. तुम्ही खूप चांगले लोक आहात की तुम्ही रेकीमध्ये आला आहात आणि तुम्हाला पास्ट लाईफ आता हे जीवन जगत आत्ताच जीवन. पण जेव्हा आपण दुसऱ्या याच्यामध्ये प्रवेश करणार तेव्हा आपलं हे कर्म आपल्यासोबत येत असतं. मग हे कर्म कसं असतं पाहिजे. माझ्या सेंटरचं टॅगलाईनच आहे आंतरिक मनाची आनंददायी सुरुवात. आंतरिक मनाची आनंद. मग ह्या आंतरिक मनाला शोधा ना. कशाला इकडे तिकडे भटकायचंय मॅडम आपल्याला. कोण कैसा आहे उसको बदलायचंच नाही आपल्याला. जो जसा आहे त्याला तसंच राहू द्यायचं आहे. इथून आपल्याला बदलायचं आहे. नाहीतर मी काय केलं असं मॅडम 10 दिवसाचा माझा सेकंड लेवलचा कोर्स, थर्ड लेवलचा 10 दिवसाचा कोर्स, फर्स्ट लेवलचा 10 दिवस, एका महिन्यामध्ये मी सिलेबस कम्प्लीट करू शकते नाही का. बट मला तसं करायचं नाही आहे. मला हे करायचंय की समजा याच्यातून तुम्हाला मार्ग मिळत असेल तर विचार करा की याच्यातून आपल्याला एक चांगली ऊर्जा मिळते. आणि आता तुम्हाला ज्या स्टेजवर आहात, आता तुम्ही रिटायर झाल्या, बट तुम्ही तिथून कामावर झाल्या, घरातून रिटायर झाले का मॅडम अमिता मॅडम? घरच्या कार्यातून रिटायर झाले का तुम्ही? येस. कुठे अडकलाय मॅडम? त्यांचा नेटवर्क नाहीये. नेटवर्क सुनीता ताई होती काल आम्ही चॅलेंज
सांगितलं होतं की आपल्याला आर्थिक समृद्धीची वाटचाल करायची आहे किंवा नात्यामध्ये वाटचाल करायची आहे, तर आपल्याला लिहायचं होतं फ्रंट पेजला की जसं आता तुझं पार्लर असेल, तुझं जे काही तू चालवते त्यातनं तुला दर महिन्याला येणारी इन्कम तिथे पेजवर लिहायचं होतं, पहिल्या पेजवर. आणि दुसऱ्या पेजवर लिहायचं होतं की मी कुठनंही इन्कम जनरेट करणार. जसं फॉर एक्झाम्पल माझं देते, मी समजा का राईट साईडला लिहिणार की माझ्या राईट साईडला मी लिहित आहे मला ह्या ऑनलाईन कोर्समध्ये मी कुठले कुठले कोर्स लॉन्च करणार. रेखी लेवल 1 असेल, सेकंड असेल, थर्ड असेल, एंजल असेल. त्याच्यानंतर मी आता मी शिकवत आहे पेंडुलम ब्राउझर शिकवत आहे, हा कोर्स शिकवत आहे. तर याच्या माध्यमातून मी किती इन्कम जनरेट करणार हे मी लेफ्टच्या पेजवर लिहिणार. का बरं लिहिणार? मी का बरं शिकवतोय? हा जो आमचा आहे ग्रँड मास्टर्स आहे ऍक्च्युअल मध्ये, मी तुम्हाला मास्टर लेवल मध्ये शिकवत आहे. का बरं? की मला वाटतं की माझ्या मैत्रिणी परफेक्ट झाल्या पाहिजे, परफेक्ट झाल्या पाहिजे. त्याकरता तुम्हाला तुमच्या लेफ्ट साईडला लिहायचं आहे इन्कम की मी हो ह्या महिन्याचं माझं इन्कम एवढी आहे आणि मी ती जनरेट केली आहे. मे बी तितकं होणार नाही, आताच होणार नाही, बट तुम्हाला बघणार की ते इन्कम कसे करायचे ते डोक्यामध्ये ते घेतात की ह्या पद्धतीने इन्कम जनरेट करू शकते. येस अमिता मॅडम, मी तुम्हाला म्हणते की तुमच्याकडे जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम लिहा ना, की असू शकते की तुम्हाला पैसा आहे तुमच्याकडे पण नाते नाही आहेत ना, आरोग्य नाही आहे, मग ते लिहा मला माझे नाते कम्प्लीट करायचे, कम्प्लीट टू कम्प्लीट. सेकंड लेवलची बॅच काय आहे? कम्प्लीट टू कम्प्लीट. आपल्या कम्प्लीट मोडवरून कम्प्लीट कडे आणायचंय, ते पूर्ण समस्या डिलीट करायची आहे. आता सब्जेक्ट कालचा सब्जेक्ट का तर कम्प्लीट टू कम्प्लीट. कालचा सब्जेक्ट लिहिला का तू? काल काय होतं? कम्प्लीट टू कम्प्लीट. पहिले आपण कोणाकोणाच्या बाबतीत कम्प्लीट होते लिहा, कोणाकोणाच्या बाबतीत कम्प्लीट आहे तुमच्या. बरं मला सांगा तुमचे आनंदाचे रिमोट तुम्ही कोणाच्या हातात दिले जान्हवी मॅडम? आता समजा फॉर एक्झाम्पल आज तुमचा बर्थडे आहे, ठीक आहे. आज तुमचा बर्थडे आहे, तुम्ही सकाळपासून उठला, अपेक्षा होती तुमच्या मिस्टरांनी तुम्हाला विश करायचं, अपेक्षा होती तुमच्या मिस्टरांनी तुम्हाला विश करायचं, पण काही कारणास्तव साहेब विसरून गेले, साहेबांनी तुम्हाला विश केलंच नाही. आज तुमच्या मोबाईलवर तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिला, तुमच्या सासू सासऱ्यांनी आशीर्वाद दिला, मुलांनी तुम्हाला छान बुके तयार करून दिला, तुमच्या मैत्रिणी तुम्हाला गिफ्ट दिलं, पण एका व्यक्तीने विश नाही केलं, एका व्यक्तीने विश नाही केलं. तुमचा मूड ऑफ झाला झाला झाला. बरं मला सांगा जान्हवी मॅडम, तुमच्या घरी स्वयंपाक कोण करतं? तुम्हीच करता ना? बरं आज गोडधोड करायचं कोणी डिसाईड केलं तुमच्याकडे? तुम्हीच केलं? मी पण करते. म्हणजे तुम्ही डिसाईड. आता आहे बघा किचन मध्ये आपण जातो, आपला नवरा सांगतो का, नवरात आपल्याला एखाद्या सांगते की मला आवडती भाजी कर, त्यांच्या सावळीच आपण बरेचदा करतो. पण आपला मूड असला चल आज श्रीखंड करू दे, आज बासुंदी करू दे, हा करतोच ना, आपल्या मताने करतो, ठीक आहे. तेव्हा पण त्यांना विचारतो का? तेव्हा विचारतो त्यांना? नाही ना. मग एक दिवस ते बर्थडे त्यांनी विसरला, होऊ शकते कामाच्या व्यापामुळे ते विसरले असेल, पण त्यांना म्हटलं तुम्ही अहो माझ्यासाठी आज तुम्ही हॉटेलमध्ये चला, येणार नाहीत का? येणार नाही, येतात का? आणि समजा त्यांनी विसरले, बर्थडे विसरले, तर कुछ थोड़ा है थोड़ी की जरूरत है, थोड़ा है लेकिन थोड़ी की जरूरत आहे की नाही? जीवनाचं तसंच आहे की त्यांनी मला असं नाही म्हटलं म्हणून आपण काय केलं, त्यांच्या आपल्या स्माईलचं रिमोट कंट्रोल आपण त्यांच्या हातात दिला आहे. की त्यांनी मला म्हटलं असतं ना, बघा आता माझंच एक्झाम्पल देते की त्या दिवशी सॅड तुम्ही आलात, सगळेजण मला आनंद झाला, खूप माझ्या छान 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 माझ्या मैत्रिणी आलात आणि मला आशीर्वाद दिला, मला ब्लेसिंग दिलं आणि पण त्याच्यामध्ये माझ्या काही फ्रेंड्स नाही, एक दोघी जणी नाही आल्या, मला दुःख झालं, दुःख झालं. मग मी सोनीला सांगितलं, सोनी असं असं झालं ग. ती काय म्हणाली, तू त्याच्याकडे कशाला लक्ष देते, तू त्याच्याकडे लक्ष दे ना की तुझ्याकडे कोणाला होतं, ज्या व्यक्तीने तुला इम्पॉर्टंट दिलं त्या व्यक्तीला तू बोलवलं, ते व्यक्ती तुझ्यासाठी महत्वाचे, ते व्यक्ती तुझ्यासाठी महत्वाची नाही. बघा आपल्याला कुठं काय शिकायला मिळेल. म्हणजे असं नाही की मी हे आहे बा म्हणून तुम्हाला नाही, पण तिने मला सांगितलं ना त्या व्यक्तींना गरज होती तुझी. आता सोनी बघायला गेलं तर सकाळपासून आली,
म्हणजे आदल्या रात्रीपासून आमची प्लॅनिंग चालू होती, कसं करायचं, काय करायचं, त्याच्यानंतर कोणाला गेस्ट म्हणून बोलायचं, कोणाला काय द्यायचं, हे सगळं आधी डिसाईड झालं. आणि तिला कितीतरी मीटिंग मॅडम ऑफिसमध्ये या, मीटिंग सुरू आहे, पण तिने म्हटलं की माझं काम मी नंतर करणार, आणि तिने पूर्ण वेळ माझ्यासाठी काढला. जोपर्यंत सगळे पाहुणे गेले नाही तोपर्यंत ती गेली नाही, आणि दुसऱ्या दिवशी सकाळला अजून मॉर्निंगला भेटायला आली. विचार करा, मग तो व्यक्ती माझ्यासाठी इम्पॉर्टंट नसणार का? ज्या व्यक्तीने माझ्यासाठी वेळ काढला तो व्यक्ती माझ्यासाठी इम्पॉर्टंट नसेल ना. मग तो व्यक्ती माझ्यासाठी इम्पॉर्टंट नसेल ज्या व्यक्तीने माझ्यासाठी, मी त्याच्यासाठी जीव लावला, खूप जीव लावला, पण त्या व्यक्तीने माझ्या फोन केला, मेसेज टाकला, पण तो व्यक्ती मला ब्लेसिंग द्यायला नाही येऊ शकला. काय दिलं एक्सक्यूज, काय दिलं की मला वेळ नव्हता, मला वेळ नव्हता. पण त्या थोडसा वेळ काढला असता आणि थोडशा क्षणात केले असतात मला आनंद झाला असता. बट ओके, तो त्यांचं कर्म आहे. म्हणून म्हटलं आता आपले रिमोट कंट्रोल आपल्या हातात ठेवायचे. कोण कोण ठेवणार मग? यस, आम्ही ठेवू आता. बिलकुल आपले रिमोट कंट्रोल. आता साहेबांनी जरी विश नाही केलं ना, त्यांनी त्यांना एक बुके नाही दिला, पण त्यांना 2 बुके द्यायचा आहे. गुलाबाचे बरं, नाहीतर बुक्या द्या. बुके द्यायचं आहे, नाहीतर बुक्या द्या. हो ना, म्हणजे विसरत नाही. छान, म्हणजे व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. अलका मॅडम तुमच्याकडे काय आहे? तुमच्याकडे विसरतात का सर? तुमच्याकडे विसरतात का सर? नाही ना. तुमच्याकडे आरती मॅडम? आरती मॅडम नाही ना. येस, मी रोमॅन्टिक आहे, सर नाही आहे. हो का? अरे वा, चला, छान गोष्ट आहे. छान गोष्ट आहे. आता बघा आमच्याकडे पण तेच आहे. पण सर साधे जरी असले तरी तर माझ्यासाठी एक गुलाबाचं, म्हणजे जर गुलाबाचं फुल नाही मिळालं, माझ्याकडे जास्वंदाची फुलं लागले, तिथलं एक फुल तोडून आणते, चंगू तुझा बर्थडे आहे ना, हे घे. म्हणजे विचार करा की छोट्या छोट्या, आज मी काय पाठवलं तुम्हाला, छोट्या छोट्या गोष्टीला तुम्हाला थँक्सफुल राहायचंय, थँक्यू म्हणायचंय. बिकॉज काय आहे, तुम्हाला हा श्वास सुरू आहे त्यासाठी थँक्यू, तुम्हाला आज मी क्लास घेताय त्यासाठी थँक्यू, तुम्ही क्लास अटेंड करत आहे त्या मोबाईलचे थँक्यू, तुम्ही लिहत आहात वहीवर त्यासाठी थँक्यू. ते तुम्हाला थँक्यूचा फळा तुम्हाला पाठ करायचा आहे. आणि जो कृतज्ञ नसणार त्याच्या जीवनामध्ये जे आहे ते पण घेतल्या जाणार. लक्षात घ्या, तुमच्याजवळ जी संपत्ती आहे त्यासाठी समजा तुम्ही कृतज्ञ नसणार, लिहून घ्या. आजचं वाक्य घ्या, आजची हेडलाईन, तुमच्या जवळ जे आहे त्यासाठी आपण कृतज्ञ असणं गरजेचं आहे. आपल्या जवळ जे आहे त्यासाठी आपण कृतज्ञ असणं गरजेचं आहे. आपल्या जवळ जे आहे त्यासाठी कृतज्ञ असणं गरजेचं आहे. कारण, खाली कारण लिहा. कारण आपल्या जवळ जे आहे त्यासाठी आपण कृतज्ञ नाही राहिलो तर आपल्या जवळ जे आहे ते सुद्धा हिसकावून घेणार. कोण हिसकावून घेणार? ब्रह्मांड. आपल्या जवळ जे आहे त्यासाठी आपण कृतज्ञ नसलो तर आपल्याकडून ते सर्व हिसकावून घेणार. म्हणून काय असलं पाहिजे? कृतज्ञ असलं पाहिजे. आता काय करायचं आपल्याला? 3 शब्द लिहा. मैदान में उतर कर काम करे, मैदान में उतर कर काम करे, मान लो, दुसरं असं हे आहे सेंटेन्स, मान लो या मना लो, मान लो या मना लो. आणि तिसरं शब्द आहे, तिसरं सेंटेन्स आहे, अपने शब्दों को मान दे.
अपने शब्दों को मान दे. का बरं आपल्या शब्दाला मान द्यायचा आहे? कारण की आपल्या जिभेवर कधी सरस्वती येऊन बसणार हे आपल्याला माहित नसतं आणि ती नेहमी तथास्तु म्हणत असते. तथास्तु, तथास्तु. आता ती ठरवून येते का, जान्हवी मॅडम मी आता तुमच्याकडे येते, धावत आहे. तुम्ही आता शब्द चांगले वापरा. अलका मॅडम आता म्हणणार की नाही माझ्याजवळ स्टुडंट नाही असं नाही, असं म्हणायचं माझ्याजवळ एवढे म्हणजे आकडा पकडायचा, माझ्याजवळ 50 स्टुडंट आहे. थँक्यू. त्या नसेल तरी त्याला आहे म्हणायचं. का बरं आहे म्हणायचं? तुम्हाला सांगते ब्रह्मांडाला नाहीची भाषा कळत नाही. त्याला नाही कळतच नाही. तुम्ही नाही म्हणणार ना, नन्नाचाच खाणा पाठीमागे लागणार. त्यामुळे माझ्याजवळ आहेच म्हणायचं. आज म्हणायचं की माझ्याकडे 2 ड्रेस आहेत त्याच्यासाठी मी कृतज्ञ आहे. आज माझ्याजवळ एक छोटासा मोबाईल आहे त्याच्यासाठी मी कृतज्ञ आहे. वरती सिलिंग आहे, फॅन आहे त्याच्यासाठी मी कृतज्ञ आहे. प्रत्येक गोष्टीला तुम्ही जेव्हा कृतज्ञ असता ना, तेव्हा तुमच्या लाईफमध्ये अजून अबंडन्स होणार. पण केव्हा? जेव्हा तुम्ही म्हणणार तेव्हा. आणि तुम्ही म्हणणार तक्रार करत, मेरे जिंदगी में इतना गम है, सारी दुनिया का बोझ हम ही उठाते हैं. सारी दुनिया का बोझ ही हम उठाते हैं. आता काल काय सांगितलं होतं, गार्बेज पूर्ण उजव्या हाताने टाकून घ्यायचं आहे आणि लेफ्ट हँडने काय करायचं, कारण की आपल्या लेफ्ट हँडला काय, आपला हार्ट आहे आणि मग इथे फक्त इथे द्यायचं ब्लेसिंग. यस, आपण काय म्हणतो, यस माझं घर. इकडे म्हणतो का आपण? इकडे म्हणतो का? इकडे नाही म्हणत आपण, माझं. मग ह्या माझ्यातला मीला जिवंत ठेवायचं आहे. आणि हे कोण करायचं आहे? तुम्हाला करायचं आहे. मग त्या दिवशी सारखं क्रिकेट खेळायचं परत. आता आपण क्रिकेट खेळणार. ह्या 2 नंदा भाऊजामध्ये आपण आज क्रिकेट खेळणार. आज आपल्याकडे 2 नंदा भाऊजा बसले आहेत, आरती मॅडम आणि अलका मॅडम. आता अलका मॅडम तुम्हाला उभं व्हायचं आहे आणि आरती मॅडम तुम्हाला पण उभं व्हायचं आहे. चलो उभे व्हायचं आहे, आपल्या जागेवर उभं व्हायचं आहे आणि आता आपण वर्ल्ड कप खेळणार आहोत. चलो इनके लिए ताली हो जाए. चलो अलका मैडम और आरती मैडम दोनों हमारे सामने टीम खड़ी है और इनके लिए हम तालियां बजाएंगे. पहले तो इनका परफॉर्मेंस देखने से पहले इनको हम क्लैप करेंगे. चलो क्लैप करना है इनके लिए. चलो आता दोन्ही ह्या लेडीज ज्या आहे, एक आरती मॅडम आणि एक अलका मॅडम. ह्या अलका मॅडम टीम बी आणि अनिता मॅडम, आरती मॅडम टीम ए. यांच्या कॉलेजचं नाव आहे महात्मा गांधी आणि अलका मॅडमच्या टीमचं नाव आहे नेहरू शाळा. ठीक आहे. आता नेहरू कॉलेज आणि एन.पी. गांधी कॉलेज ह्या दोन्ही कॉलेजमध्ये आता मॅच सुरू होणार आहे. तर चलो आता बॅटिंग करणार आहे आरती मॅडम आणि बॉलिंग करणार आहे अलका मॅडम. चला बॅटिंग साठी उभे राहा. आरती मॅडम उभे राहा. अलका मॅडम तुम्हाला बॉल टाकायचा. चला बॉल टाका. उभे नाही राहायचं. बॉल घ्या, थोडंसं पाठीमागे जा, असं सरळ उभं नाही राहायचं. चला बॉल टाकल्यासारखी ऍक्शन करा. चला बॉल टाका. येस, अलका मॅडमने बॉल टाकला, आरती मॅडमनी सिक्सर मारला. वाव, 6. तालिया. आता काही अलका मॅडमला आता जिंकायला खूप वेळ आहे, पण आरती मॅडमला फक्त स्कोर किती करायचा आहे? 10 स्कोर करायचा आहे. तर चला सिक्सर मारला मॅडमनी, त्याच्यानंतर अजून 6 पाहिजे आपल्याला. आता काय झालं, परत अलका मॅडमनी बॉल टाकला आहे. येस, अलका मॅडमनी जसा बॉल टाकला, आरती मॅडमनी परत 4 मारलाय. चला मॅडमसाठी क्लॅप झाल्या पाहिजे. आणि आता अलका मॅडमनी बॉल टाकला आणि तो नो बॉल झाला आहे. आरती मॅडमला जिंकासाठी फक्त 2 बॉलची गरज होती मैत्रिणींनो. 2 बॉल, फक्त 2 बॉलमध्ये क्रिकेट ओव्हर संपलं. आयुष्य पण तसंच असते. बस दोघींसाठी क्लॅप करा. दोघींसाठी क्लॅप. अलका काय समजलं इथून? काय समजलं? फक्त 2 बॉलाची गरज होती. 2 बॉल टाकले असते, आरती मॅडम हे झाले. आपल्या लाईफचं तसंच आहे. आपण किंतु परंतु करत असतो. आपल्याजवळ अचिव्हमेंट असते, पण सगळंच असतात, रिसोर्सेस असतात, पण आपण त्या रिसोर्स कडे काय बघतो की माझ्याजवळ काहीच नाहीये.
जेव्हा तुमच्या जवळ सगळंच आहे आणि आपण म्हणतो काहीच नाही आहे, तेव्हा तुमचं काहीच होणार नाहीये. मी अजून सिम्बॉलवर पोहोचायची आहे, कारण की सिम्बॉलवर अलका मॅडमला पोहोचायला मला वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे मला त्यांना सांगणं गरजेचं आहे, म्हणून मी इथपर्यंत त्यांना सांगत आहे. कारण की तुमचं रिपीट आहे. ठीक आहे. तर मॅडम समजलं का मॅडम? जिंदगी में सब कुछ है, लेकिन थोड़ी की जरूरत है. थोडा है, थोडे की जरूरत है. आणि आता तुम्हाला काय करायचंय, तुमचं स्कोरिंग वाढवायचं आहे. जसं आरती मॅडम बॅट पकडली तसं तुम्हाला बॅट पकडायची आहे आणि बॉलिंग त्या ब्रह्मांडावर टाकायचे. तुम्हाला बॅटिंग करायचे. बॅटिंग कोणती करायची, की माझ्या कोचिंग क्लासमध्ये एनी हाऊ मला ह्या सत्राला 500 स्टुडंट जमले पाहिजे, 500च्या वरती. आणि तुम्हाला लिहायचं आहे 8th स्टँडर्डच्या मुलांकडनं फी किती असणार, 9th स्टँडर्डच्या मुलांकडनं. काल लिहिलं का तुम्ही? मी तुम्हाला होमवर्क दिलं होतं कालचं हे. आणि जान्हवी मॅडम तुम्हाला ते तुम्ही सामानचं करतं म्हटलं, ते मला लिहायचं होतं. तुमचं आहे प्रोडक्ट, त्यावर तुम्हाला काम करायचंय. त्यावर तुम्हाला काम करायचंय. गेल्या छान, व्हेरी गुड. छान छान. कुठला कुठला फ्लेवर असतो? सगळेच राहते. नेम तुळशी, उपटन सोप, नेम तुळशी, किटॅन. हो ना. आम्हाला पण यावं लागेल मग तुमच्याकडे सांगून घ्यायला. येस. आता अमिता मॅडम का तुम्ही दवाखान्यात होता, त्यामुळे तुम्हाला कळलं असेल, नसेल कळलं तरी कालचं हे सांगितलं तुम्हाला की एका पेजवर आपल्याला लिहायचं आहे आणि दुसऱ्या पेजवर आपलं. आरती मॅडम तुम्ही म्हटलं होतं की मला पार्लरचं नाही तर जे काही करायचं आहे. पाठीमागचा आवाज खूप येतो. कोणाचा आवाज आहे? पाठीमागचं माईक बंद करा. सुनीता ताई माईक बंद कर, तुमच्याकडला आवाज येतोय. माईक बंद करा, आवाज. येस. तर आता तुम्हाला काय करायचंय, टार्गेट फिक्स झालाय तुमचा, प्रत्येकींचा टार्गेट, आणि ह्या टार्गेटवर तुम्हाला काम करायचंय. टार्गेटवर जेव्हा तुम्ही काम करणार ना, तुमच्या लाईफमध्ये तुम्हीच बदल करू शकता. आहे चोखोयसे हे की मी उद्या पण सांगू शकते. आणि विशेष म्हणजे जान्हवी मॅडम तुम्ही कधी गावाला चाललात, उद्याला चाललात की आज चाललात? उद्याला सकाळला. कुठल्या गावाला चाललात? नागपूरला. उद्याला फक्त वेबिनार असणार आहे. मर्काबा स्टोअरचं वेबिनार असणार आहे आणि संडेला त्याचा क्लास असणार आहे ऑनलाईनच. जे तुम्हाला त्याचे पैसे नाही पे करायचे, पण ज्यांनी भरले नाही पैसे, फॉर एक्झाम्पल आता नवीन जे लोक असणार त्यांच्यासाठी तो क्लास पैशाचा असणार आहे. पण ते तुम्ही जे स्टुडंट आहे तुमच्यासाठी तो म्हणजे तुमचं झालं आहे ऑलरेडी मर्काबाचं, पण त्याच्यामुळे तुम्हाला फक्त एंट्री घेऊ शकता तुम्ही. त्याच्यानंतर वापस कधी येणार आहात तुम्ही? संडेला वापस. ठीक आहे. आपण 31 तारखेला महावीर जयंती आहे. महावीर जयंतीच्या निमित्ताने माझ्याकडे आपल्या ह्या इथे सेंटरवर आपण मर्काबाचं मेडिटेशन घेऊया ठीक 6 वाजता. सर्वांनी येत. येस मॅम. 31 तारखेला, 26 तारखेला विशेष म्हणजे उद्याला अमिता मॅडमचा वाढदिवस आहे. लक्षात घ्या सर्वांनी, उद्याला अमिता मॅडमचा वाढदिवस आहे. त्यांना बिफोर मध्ये त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या. अमिताताई धन्यवाद. शुभेच्छा. अमिताताई तुला खूप शुभेच्छा. वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा. आणि सगळ्यांनी आपला वाढदिवस टाका. मला माहिती आहे राहत त्या दिवशी अमिता मॅडमनी मला सांगितलं की 26 तारखेला त्यांचा वाढदिवस आहे म्हणून मला एकदम आठवलं की मॅडमचा वाढदिवस आहे उद्याला, आणि उद्याला वेबिनार पण आहे मॅडम, आणि तो वेबिनार अटेंड करा तुम्ही. येस मॅम. 4 वाजता. 4 वाजता. ठीक आहे. आणि संडेला त्याचा क्लास असणार आहे. संडे, मंडे, ट्युजडे 3 दिवस मर्काबाचा क्लास असणार आहे. आणि आपलं मेडिटेशन असणार आहे मॉर्निंगला, सकाळला 31 तारखेला मर्काबाचं. तर होत असेल तर अलका मॅडम तुम्ही येऊ शकता, नाहीतर मी तसं जे ऑनलाईन करणारच आहे हे मेडिटेशन, कारण की सगळेजण जेव्हा ऑफलाईन आम्ही बसतो तेव्हा मी ऑनलाईन सुरू करून घेते, म्हणजे सगळ्यांना ते समजून जाते जे की येऊ शकत नाही, ते जे येऊ शकत नाही. टायमिंग सकाळचं 6 तर नाही, सकाळला 6ला.
सकाळी 6. सकाळला 6ला. सकाळ. येस मॅम. उद्या उद्या नाही घेणार. उद्याला वेबिनार आहे मॅडम. वेबिनार म्हणजे मर्काबा म्हणजे काय याच्याबद्दल मी माहिती सांगणार उद्याला. आणि क्लास रामनवमी आहे ना सकाळी. काय म्हटलं जानवी मॅडम? उद्या रामनवमी निमित्त घेणार होते ना तुम्ही म्हणून. नाही घेणार होती, पण कसं वेबिनार आहे आणि मग तुम्ही नाही राहत म्हटलं ना 26 तारखेला. म्हणून म्हटलं मग तुम्ही जेव्हा याल म्हटलं तर मग म्हटलं 31 तारीख हा बेस्ट आहे आपल्याला सर्वांसाठी. ठीक आहे. येस. हा बोला अमिता मॅडम, बोला काय म्हटलं? उद्याचा क्लास याच टाइम वर आहे. हो हो हो, उद्याचा क्लास उद्याला क्लास आहे मॅडम. उद्याचा क्लास का? कुठला क्लास म्हटलं मॅम तुम्ही? सकाळी की दुपारी? कोणता क्लास? उद्याचा याच उद्याचा हा क्लास ह्याच वेळेस असणार. मर्काबाचा जो आहे तो 4 वाजता असणार आहे. वेबिनार असणार आहे 4 वाजता. आणि मर्काबाचं जे मेडिटेशन घेणार आहे ऑफलाईन ते 31 तारखेला घेणार आहे. 31 तारखेला. 31 तारखेला त्याचं मेडिटेशन असणार आहे मर्काबाचं. कारण की काय आहे आपण ऑफलाईन घेतलं नाही त्याकरता. येस. अच्छा, उद्या 4 वाजता घेतला तो मी इकडे ऑनलाईन करू शकते का? हो हो करू शकता ना. ऑनलाईन फक्त माहिती सांगणार आहे. मर्काबा म्हणजे काय, मर्काबाचं मेडिटेशन तुम्ही घेतलं तर तुम्हाला काय बेनिफिट्स मिळतात ते सांगणार आहे उद्याच्या क्लासमध्ये. येस. समजलं तुम्हाला? आज आपण फक्त आणि फक्त चर्चा केली कशावर? कालच्या क्लासच्या अकॉर्डिंग. येस. काल आपला जो क्लास झाला त्याच्या अकॉर्डिंग आपण आज क्लास घेतला होता. कारण की काल 2 व्यक्ती नव्हत्या, सुनीताताई नव्हत्या, अमिताताई नव्हत्या आपल्याकडे. त्याच्यामुळे त्यांना पण माहिती मिळाली, म्हणूनच हा क्लास रिपीट केला मी. आणि त्याच्यानंतर आपण उद्याच्या क्लासला सिम्बॉल बघणार आहोत. सोकोरे, सेहिकी, होन्शा जेशनेन आणि झोनार हे सिम्बॉल उद्याला मी शिकवणार आहे. उद्याला पूर्णपणे आपल्याला बसायचं आहे आणि सिम्बॉल शिकायचं आहे. ठीक आहे. आणि अमिता मॅडम तुमचे काही प्रश्न असेल तर मला तुम्ही फोन करा, कारण की तुमचं नेटवर्क काम नाही करत, आवाज बरोबर येत नाही. ठीक आहे. ओके. अलका मॅडम काही प्रश्न तुमचे? नाही जर उद्याच माहित झालं आता 31 ला सकाळी 6 ला आहे ना, तो पण होऊन जातो मला. हो हो, सकाळलाच घेणार आहे त्याचं मेडिटेशन 31 ला, जेणेकरून त्याचा सगळ्यांना लाभ मिळेल. आपल्या जुन्या स्टुडंटला आणि नवीन स्टुडंटला पण, जे नवीन येणार त्यांच्यासाठी पण ऑफलाईन असणार आहे म्हणून. ठीक आहे. आता आपण शिकलो होतो की प्रत्येकाने टार्गेट घ्यायचंय आपल्यासाठी आणि टार्गेट नाही बनवायचं. आपण दुसऱ्याचं टार्गेट नाही बनलं पाहिजे, नाही तर आपणच दुसऱ्याचं टार्गेट बनणार. ह्या व्यक्तीला मी टार्गेट केलंय, नाही, आपल्यासाठी आपल्याला टार्गेट घ्यायचं आहे. टार्गेट कुठलं घ्यायचंय मग? आनंदाचं, सुखाचं, समृद्धीचं. आता प्रत्येकाचं टार्गेट वेगळं असू शकते. आरती मॅडमचं टार्गेट आहे की त्यांनी हेल्दी राहावं. येस मॅडम. आरती मॅडम, तुम्हाला वाटतं ना की तुमचं टार्गेट आहे की नाही बा मॅडम, मला वाटते की मला ह्या सत्रामध्ये हेल्दी राहायचं, मी पैसा नंतर कमवेन, पण मला इतके वर्षापर्यंत मी जे भोगलं, म्हणजे तुमचं मायग्रेन असेल किंवा इतर तब्येतीच्या तक्रारी होत्या, तर तुम्हाला लिहायचंय की ह्या महिन्याचं टार्गेट माझं आहे. माझं मग हे अचीव करायचंय. मला काय अचीव करायचंय? माझं स्वास्थ्य मला अचीव करायचं आहे. माझं पूर्णपणे मला शांती अचीव करायची आहे. मला माझ्या घरामध्ये सुख अचीव करायचं आहे. गेल्या 1 दिवसापासून मी जेव्हा आजारी असायची तर माझ्या घरात काय म्हणजे अशांत राहायचं. म्हणजे कसं, एक बाई बिमार घरात पूर्ण वातावरण कसं बिघडून जाते ना. बरोबर आहे. त्याकरता असं आहे. तर तुम्हाला एवढं सांगते की उद्याचं जे मेडिटेशन असणार, ते वेबिनार असणार, त्या वेबिनारला अटेंड करा. आणि समोरच्या व्यक्तीला आपण बदलू शकत नाही. अमिता मॅडम, तुमच्यासाठी टार्गेट, तुमच्यासाठी बोलणं माझं, खास करून तुमच्यासाठी. वयाने जरी लहान असले तरी एवढं सांगते, समोरच्या व्यक्तीला आपण बदलू शकत नाही, पण तुमच्या माइंडला आणि तुमच्या ब्रेनला तुम्हाला चेंज करायचं आहे. आणि त्यामुळे तुमचं घर पूर्णपणे चेंज होणार. आणि हा चॅलेंज स्वतःला घ्या. चॅलेंज घ्यायला घाबरू नका. जो चॅलेंज घेते ना तोच पूर्णपणे शिखरावर पोहोचतो, तो सम्राट होतो.
तुम्हाला सम्राट व्हायचं मॅडम. हे का चिल्लर चिल्लर गोष्टी लक्ष देणं सोडून द्या. जिसको जैसा करना है वैसा करने दो. अपने मी रहो. बघा तुमची साठी सुद्धा तुम्हाला नाही का तिशीसारखी वाटणार. येस, तुमची साठी तुम्हाला तिशीसारखी वाटणार. आता तर मी तरुण होत चालले, आता तर माझ्या पुढे जबाबदार संपल्या, आता मी तरुण होत चालले. ह्या याच्यामध्ये राहणार ना तर तुमचं जीवन निश्चित जगणार. पण समजा कुरकुर करत जगायचं आहे की हसत जगायचं आहे, हे जास्त त्यांनी ठरवायचं असतं. हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं. मग हसत जगा ना. ईश्वराने एकच जन्म दिला आपल्याला आणि तो सुद्धा आपल्याला मरताना फक्त नाही काय करतो, जेव्हा आपला फोटो काढतो ना, पण तेव्हा फक्त फोटो मध्ये स्माइल करतो आणि ती पण फेक स्माइल असते की नसते. मग रोजची स्माइल अशी असू द्या की कोणाला वाटलं पाहिजे आपल्या स्माइलनी जेलसी वाटली पाहिजे. खरं सांगते आरती मॅडम, प्रीती आली होती क्लासला रेखी लेवल 1च्या याला आणि ती नेहमी हसत असते. सोनी सारखी नाही का, तिच्याकडे पाहिलं तर मला नेहमी वाटते की तुझी स्माइल किती छान आहे. तिची स्माइल आहे ना खरंच खळखळून असते. म्हणून तशी स्माइल ठेवायची. आणि खरंच आपण खूप लकी आहोत की आपण सेकंड लेवल आणि थर्ड लेवल करत आहात. विचार करा, माझ्या ग्रुपवर तर 150 पेक्षा जास्त लोक होते, पण त्यांना फेसबुक आणि इंस्टाग्रामवरून वेळच मिळत नाही. आणि तुम्ही ते असणार आहे उद्याच्या. आता आज बघा कोरोना जसा आला होता तसं आता महामारी येत आहे. सिलेंडर नाही आहे, पेट्रोलची टंचाई आहे. ह्या सगळ्या टंचाईवर आपल्याला मात करायची आहे. फक्त तुमचं इंटेन्शन टाका की बिलकुल माझं काम झालंच पाहिजे आणि त्या इंटेन्शननी तुम्ही काम करायचं आहे. तुमचं काम निश्चितच होणार आहे. त्याकरता आपण आता 1 वाजताच्या क्लासला भेटूया. आणि तुम्ही मला ऐकून घेतलं त्याकरता मी तुमचे धन्यवाद देते. थँक्यू सो मच. उद्याला आपण शिकणार आहोत सिम्बॉल, चोकोरे, सेहेकी, पोलशाजेशने, झोनार हे शिकणार आहोत. ठीक आहे मग. थँक्यू सो मच. आणि टार्गेट कम्प्लीट करा आणि तुमच्या डोक्यामध्ये जे आहे ते लिहायचं आहे, लिखणं आहे. जे आहे त्याच्याबद्दल लिहायचं आहे, फाडायचं आहे, जाळायचं आहे. अलका मॅडम तुमचं टार्गेट लिखना जरुरी है. त्याच्याबद्दल लिहा ज्यांच्याबद्दल मला वाईट वाटते. ठीक आहे, चलो तो मिलते हैं फिर.